शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज करत आहे। शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याचा अपमान करणाऱ्या अशा या असंवेदनशील कृषी मंत्र्याची आपल्याला कोणत्याही पद्धतीची आवश्यकता नाही। निश्चितच मुळातच शेतकरी हा वेगवेगळ्या परिस्थितीतून गांजलेला असतो। कर्जमाफीची दिलेली खोटी आश्वासनं आज आम्ही पाळू शकत नाही असे जाहीर वक्तव्य करणारं हे संपूर्ण मंत्रिमंडळच खरं तर या लोकांच्या भावनांशी खेळते असं माझं मत आहे। आणि मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे की माणिकराव कोकाटेंची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निश्चित रस्त्यावर उतरू हा इशारा मी या निमित्ताने इथं देत आहे। एका बाजूला लाडक्या बहिणींच्या बेसवर सरकार स्थापन झालं आणि त्यात लाडक्या बहिणींच्या बेसवर कोल्हापूर जिल्ह्यातील 1.5 लाखापेक्षा जास्त बहिणींची लाडकी बहीण योजना बंद झाली, याबद्दल शिवसेनेचं काय मत आहे? निश्चितच ही योजनाच मुळात फसवी होती। कोणत्याही पद्धतीचा अभ्यास न करता निवडणुकीमध्ये घरोघरी पैसे वाटायचं धोरण आणि त्यामुळे मग कोणत्या पात्रतेनं त्यावेळा त्यांनी हे लोकांना पैसे दिले होते जर हे निकषामध्ये बसत नव्हते तर एक त्यावेळेला सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा केलेली होती। त्यामुळे हे फक्त निवडणुकीमध्ये सत्तेवर येण्यासाठीच आश्वासन दिलं होतं। 1500च नाही 1500 की 2100 करोडची घोषणा परत त्यांनी केली होती आणि निश्चितच तिजोरीत मुळात पैसा नाही, कर्जबाजारीपणा असताना त्यामुळे देणं हे निश्चित शक्यच होत नाही आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरून निवडणूक लढवण्यात आली, परंतु निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांचं नाव घेण्यात आलं, याबद्दल शिवसेना काय सांगेल? त्यांचा वापर करून घेतला हे निश्चितच आहे आणि भविष्यकाळात तर ती आपल्याला अजूनही याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या लोकांची केलेली दिसून जाईल आपल्याला। ही भारतीय जनता पार्टीचं धोरणच आहे, वापरा आणि सोडून द्या। शिवसेना मूळ ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची, बाळासाहेबांचं बोट धरून महाराष्ट्रात आलेली ही सेना भाजपा, आणि आज त्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचा उपयोग करून घेऊन शिवसेना फोडली, चोरली, पक्ष, बाळासाहेबांचा फोटो, चिन्ह आणि मग हे सगळं होत असताना आज ज्या पद्धतीनं वापरा आणि मग परत फेकून द्या हीच प्रवृत्ती आहे आणि भविष्यात याही लोकांची परिस्थिती तेच करणार आहेत हे लोक। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।